आता या रूल 21 मध्ये दिलंय की रजिस्ट्रेशन कुठल्या केसेसमध्ये कॅन्सल होईल. इथे वर दिलं होतं की काही रूलमध्ये सांगू. इथे म्हटलं ना प्रिस्क्राईब रूलमध्ये, इथे म्हटलंय प्रिस्क्राईब हा रूल आला इकडे. याप्रमाणे हा रूल जो आहे 21 यात दिलं रजिस्ट्रेशन टू बी कॅन्सल इन सर्टन केसेस. द रजिस्ट्रेशन ग्रँटेड टू अ पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल इफ. रजिस्ट्रेशन एखाद्याचं कॅन्सल होण्यास तो पात्र कधी होईल की जर त्यांनी काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते नाही केलं. डज नॉट कंडक्ट एनी बिझनेस फ्रॉम द डिक्लेअर्ड प्लेस ऑफ बिझनेस. ॲड्रेस दिला वेगळा, बिझनेस करतोय वेगळ्याच जागेवरती. हे जे जागा डिक्लेअर केले तिकडे जाऊन जर इन्स्पेक्शन केलं आणि डिपार्टमेंटला सापडलं की या जागेवरती त्यांनी दिलेला ॲड्रेसवरती एखादा पर्सन बिझनेस करत नाही. आता बरेच लोक बिझनेस जागा बदलतात पण ही माहिती देत नाहीत. मग कुठे गेला इथे पण कोणाचा आता पताच नाही, पण तो नंबर चालू आहे, त्याच्यावरती ॲक्टिव्हिटी चालू आहे असं दिसलं तर मग ही संशयाला जागा आहे. अगोदर तिथे बिझनेस होता पण वेगळ्या जागेत गेला, पण जागा कुठे कोणालाच माहीत नाही, काहीच कळत नाही आहे. त्याला कम्युनिकेट केलं, फोन केला, उचलत नाही आहे, असं काही झालं तर मग काय करणार. जर कम्युनिकेट झालं तर सांगणार बाबा अमेंडमेंट करून घे, तुला अमेंडमेंट करण्याची गरज आहे, तुझी नंबर कॅन्सल होईल. पण जर कम्युनिकेशन नाही झालं तर मग डज नॉट कंडक्ट एनी बिझनेस फ्रॉम द डिक्लेअर्ड प्लेस ऑफ बिझनेस यामुळे त्याचा नंबर कॅन्सल होण्यास तो पात्र होईल. इश्यूज इनवॉइस और बिल विदाउट सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिस और बोथ. आता ज्यावेळेस हा कायदा लिहिला गेला त्यावेळेस हे रूलमध्ये जे तुम्ही बघताय आत्ता हे जसं कायद्याची अंमलबजावणी झाली, इम्प्लिमेंटेशन झालं, तेव्हा लक्षात आलं की लोक चुकीच्या ॲक्टिव्हिटी करत आहेत, म्हणून मग हे रूलमध्ये टाकण्यात आलं. हे जो विचार करता येऊ शकत होता की नंबर कॅन्सल करण्याची काय कारणं असतील पी ओकडे, त्यावेळेसच्या माहितीनुसार किंवा अनुभवानुसार लॉ मेकरला एवढी कारणं सापडली होती. पण आणखीन कारणं निर्माण होतील पुढच्या काळामध्ये, तसं नियम बनवून त्यात सांगू म्हणून त्यांनी इकडे ऑलरेडी काय केलं की आम्ही ते नियमात सांगू, बाकीचं एवढं माहिती आहे, बाकी आम्ही नियम बनवू आणि त्यात सांगू की काय कारणं असतील ज्यामुळे नंबर कॅन्सल होईल. मग जसं पुढे लोक व्यापारी या प्रकारे फ्रॉड बिलिंग करायला लागले, म्हणजे इश्यूज इनवॉइस ऑर बिल विदाउट सप्लाय ऑफ गुड्स, याला फेक इन्व्हॉइसिंग म्हणतात. आता हे कसं केलं जातं यातनं म्हणजे कशा प्रकारे कोणाला काय फायदा होतो. आता समजा माझ्याकडे एखादा समजा मी सिमेंटचा सप्लायर आहे, ओके. आता बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर आणि बरेच लोक असं गावामध्ये बरे घरं बांधतात, असे म्हणजे अनरजिस्टर्ड पर्सन, यांना सिमेंट लागतं. आता जर का एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे तो त्या सिमेंट विक्रेत्याला सांगतो की जसं तुझ्याकडे रजिस्टर्ड पर्सन सिमेंट घ्यायला येतात म्हणजे B2B, तसं तुझ्याकडे अनरजिस्टर्ड पर्सन पण येतात, त्याच्या नावे इनवॉइस बनवला तर तो गव्हर्नमेंटला रिपोर्ट नसतो करायचा कुठल्या नंबरचा इनवॉइस दिला B2B मध्ये. हे B2B रिपोर्ट होतं, B2C मध्ये इनवॉइस नंबर रिपोर्ट नाही होत. आता जर तुम्ही बघाल तर GSR 1 काढून बघाल, इथे B2C जो आहे हे 4 दिसते, हे 4 काय दिसतंय इकडे तर हे रेट आहेत 18, 12, 5 हे रेट आहे. आता इनवॉइस यांना किती दिले गेले 5, 10, 15, 25, 20 काहीच कळत नाही. आता इनवॉइस इश्यू झालेले आहेत, इथे मला नंबर ऑफ इनवॉइस कळतात कारण की इकडे काय झालं आहे
यांना क्रेडिट पास ऑन करायचं आहे. ज्यांना क्रेडिट पास ऑन करायचं आहे, आता याला 2 इनवॉइस आहेत. असे एकूण इनवॉइस किती आहेत? हे सगळे इनवॉइस मोजले तर कळलं की इनवॉइस किती आहेत. B2B मध्ये इनवॉइसचा आकडा कळतो, इनवॉइस नंबरही कळतात, की इथे इनवॉइस नंबर हे दिले गेलेत. आता मधले नंबर नसतील ते इनवॉइस B2C ला गेलेत. ते इनवॉइस नंबरचे इनवॉइस B2C ला गेले. आणि जो फॉर्मॅट आहे या GSR 1चा, यामध्ये एक तुम्ही टेबल बघाल, एक कॉलम बघाल यामध्ये, तर डॉक्युमेंट इश्यूड आहे. या डॉक्युमेंट इश्यूडमध्ये इथे इनवॉइसेस पर आउटवर्ड सप्लाय किती इनवॉइस बनवले, काय नंबरपासून काय नंबरपर्यंत हे विचारलं आहे, पण ही माहिती भरली जात नाही. कॉलम दिला आहे पण ही माहिती बरेच लोक भरत नाहीत. डॉक्युमेंट कुठले कुठले इश्यू जे करायचे आहेत GSTच्या कायद्यामध्ये, ते कुठले इनवॉइस इश्यू केलेत, म्हणजे डेबिट नोट आहे, रिवाइज इनवॉइस आहे, हे जे काय इथे दिसत आहे तुम्हाला. डिलिव्हरी चलन इश्यू केलं, जॉब करता गुड्स पाठवले तर डिलिव्हरी चलन इश्यू करायला लागतं. मग ते इश्यू केलं का, सिरियल नंबर काय, हे वेगवेगळ्या कारणासाठी गुड्सचं मुवमेंट होतं किंवा गुड्सची आउटवर्ड सप्लाय होतो, त्याची माहिती इकडे दिलेली आहे. हे भरलं जात नाही. त्यामुळे जी माहिती आहे म्हणजे क्रॉस व्हेरीफाय करायला याचा उपयोग होईल म्हणून हे ठेवलं आहे. आता याच्यामध्ये जी माहिती भरली इकडे, त्या टॅक्सही भरला, पण B2B आणि B2C मध्ये इथे खाली आहे ना अमेंडमेंटचा भाग आहे. हा अमेंडमेंटचा भाग आहे. इथे अमेंडेड B2B इनवॉइस, अमेंडेड B2C लार्ज इनवॉइस, अमेंडेड एक्सपोर्ट, अमेंडेड, ह्या प्रकारे जे काय वरती माहिती भरली आहे याच्यामध्ये अगोदरच्या काळामध्ये जी माहिती दिली आहे त्यात काय बदल करायचा असेल तर आता असं करायला लागतं की समजा मी यामध्ये एखाद्याचा नंबर कॅन्सल झाला आहे, B2C मध्ये टाकला आहे, इथे टाकला आहे, मग मी नेक्स्ट मंथला काय करतो किंवा ज्या वेळेस त्याचा नंबर ॲक्टिव्ह होईल 2 महिन्याने 3 महिन्याने जेव्हा कधी, तर मी महिन्याला जे इथे B2C टाकला आहे हा आकडा कमी करतो. म्हणजे 5%, 18% समजा माल गेला आहे तर 18 मधला हा माल कमी करतो, अमाऊंट कमी करतो, आणि जो इनवॉइस नंबर त्याला दिला गेला आहे तो B2C मध्ये दाखवला आहे, त्या नंबरवरती B2B ची इन्फॉर्मेशन जी आहे, डेट, इतर माहिती जी आहे ती टाकतो. जसं इकडे माहिती गेली आहे ती मी B2C ची अमाऊंट कमी करीन आणि B2B हा वेगळा इनवॉइस जेव्हा तिकडे मी टाकीन त्यामध्ये इन्सर्ट करीन त्यावेळेस मला या प्रकारे माहिती भरायला लागते. मी जेव्हा भरतो इकडे तेव्हा या अशा प्रकारे माहिती जाते. GSTN नंबर, त्याचं नाव ऑटोमॅटिक येईल, पुढे इनवॉइस नंबर टाईप करायचा, डेट टाईप करायची, प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्र असेल, इंट्रा स्टेट सप्लाय टाईप असेल, राज्यामधला सप्लाय असेल तर मग CGST AGST येईल, मग जी टक्केवारी आहे ती टाकायची इकडे, पुढे अमाऊंट येईल. आता ही अमेंडमेंट जसं या महिन्यात काही सबमिट केलं काय बदल करायचं आहे तर पुढच्या महिन्याचा GSR 1 जेव्हा भरता येईल तेव्हा ती करायची, अशा प्रकारे करायला लागते. आता जर ह्याच्यामध्ये अमेंडमेंट पण करता येते आणि जर एखाद्याने मला विचारलं की B2C तुमच्याकडे सप्लाय होतो का, म्हटलं होतो, मला B2B इनवॉइस द्याल का, ह्याचा अर्थच असा आहे की फेक इनवॉइस पाहिजे. समजा इकडे 100 इनवॉइस बनले आणि इकडे जर का त्याच्याकडे 500 इनवॉइस बनले, छोट्या मोठ्या अमाऊंट, इथे अमाऊंट मोठे असतील, इकडे अमाऊंट छोटे आहेत, तर ह्याच्यामधले जेवढे इनवॉइस बनले छोट्या मोठ्या अमाऊंट आहे तर ते इनवॉइस ते पक्के बनवतच नाही. पहिली गोष्ट पक्का बिल देतच नाही, सक्सेस बनवतात. आणि मग जर कोण आला नाही मागला B2B तर मग एकाच इनवॉइसवर सगळी माहिती टाकून देतात, संपला विषय. हे असं काम चालतं, प्रत्येकची वेगवेगळी पद्धत आहे. आता जर का इथे पहिल्यापासून प्लॅनिंग आहे की हवा आहे इनवॉइस तर लिहून ठेवलं आहे बघ किती सप्लाय चालला आहे, मग सांगतात बघ किती पाहिजे तुम्हाला, एवढं पाहिजे, एवढं झालं आहे माझ्याकडे, देऊ इनवॉइस, दिला इनवॉइस. आता एवढा माल झाला आहे, याचे पैसे तर आले, GST पण जमा करायचं आहे. समजा याच्यामध्ये 1 लाखाचा इनवॉइस, 1 लाखाचा समजा GST जमा करायचं आहे, इनवॉइस त्याचा बनेल 1 लाख, त्यामध्ये काय आहे GST आहे, त्याचं IT त्याला मिळेल, इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल,
त्याला 1 लाखाचा फायदा आहे इनपुट टॅक्स क्रेडिटचा, प्लस 1 लाख ज्यावेळेस तो खर्च दाखवतो तेव्हा इन्कम टॅक्समध्ये त्याला 30% टॅक्स बेनिफिट मिळतो. एक लक्षात घ्या. एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याने समजा एक काम केलं, एक बाजूला पार्किंगचं काम चाललंय, पार्किंगचं काम केलं, तर त्याला समजा खर्च आला इकडे 50 लाख, तर त्यांनी 60 लाख दाखवला. काय करणार आहे कोणाला? 60 लाख खर्च झाला, 5 लाख इकडे तिकडे. त्याला खर्च दाखवण्याकरता बिलं तर पाहिजे परचेसची काहीतरी. मग अशी परचेसची बिलं B2C जिकडे असतात तिकडनं सांगायचं की मला B2B कन्वर्ट करून द्या. आता इकडे 1 लाखाचा त्याला काय मिळतो? त्याचा प्रोजेक्ट कॉस्ट वाढते. म्हणजे 1 लाखाचा ज्यावेळेस त्याने ITC घेतला त्यावेळेस त्यांनी प्रोजेक्ट कॉस्ट 10 लाख 12 लाख जे काही दाखवले असेल त्याच्यावरती 1 लाखाचा ITC आला ना. म्हणजे प्रोजेक्ट कॉस्ट पण वाढली त्याची. प्रोजेक्ट कॉस्ट म्हणजे खर्च वाढला का इन्कम टॅक्सला तो बेनिफिट आहे. 1 लाख तर काय झाला फक्त ITC झाला, पण ह्याच्यावरती परचेस किती लाखाचा असेल 12 लाख 15 लाख तेवढा प्रोजेक्टचा खर्च वाढला, हे प्रॉफिट कमी झाला. एक इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट घ्यायचा आहे, दुसरा ITC मिळतोय तो पण घेऊन टाका. आता अशा इन्व्हॉइसिंगवरती हा जो व्यवहार चालतो हा एवढा व्यवस्थित मॅनेज केला जातो की इथे गव्हर्नमेंटला पकडायला सोय नाही आहे. हे वेल प्लॅन असतं. तसं दर महिन्याला आपल्याकडे जे माणसं कामाला आहेत त्यांना पगार द्यायचा आहे, तसं दर महिन्याला आपण जे परचेस करतो त्यामध्ये जास्त परचेस दाखवायचं आहे, ITC जास्त घ्यायचं आहे, हे ठरलं आहे, रुटीन आहे. Issues invoice or bill without supply of goods, services or both in violation of the provision of this act. आता इनवॉइस तुम्हाला मी देतो, तुम्हाला 1 लाखाचा ITC मिळणारच आहे, मग तुम्ही त्याला 60,000 तो मागत असेल द्याल की नाही द्याल? गुड्स विकून तर पैसे मिळालेलेच आहेत, प्लस खोटे इनवॉइस दिले म्हणून टॅक्स अजून पैसे मिळतात. असा व्यक्ती त्याचा नंबर कॅन्सल होऊ शकतो इफ इश्यूज इनवॉइस और बिल विदाउट सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस और बोथ इन वायोलेशन ऑफ द प्रोविजन ऑफ दिस ॲक्ट और द रूल्स मेड देअर अंडर और violates the provision of section 171 of the act or the rules made therein. तुम्ही 171 सेक्शन दिला आहे त्यांनी. गव्हर्नमेंटचं असं म्हणणं होतं की GST मध्ये किमती कमी होतील, वस्तूंच्या किमती कमी होतील, अँटी प्रॉफिटरिंग मेजर. हा काय कन्सेप्ट आहे की जर टॅक्स रेट जर का 18चा 12 केला किंवा 18चा 5 केला, 28चा 12 केला, काही केला तर वस्तूची किंमत कमी झाली. व्यापाराचं मार्जिन किती आहे? समजा एखाद्या वस्तूमध्ये 10% टॅक्स सकट. मग जो कन्झ्युमर आहे, शेवटचा ग्राहक आहे, जो टॅक्स देतो ॲक्च्युली, त्याला ती वस्तू स्वस्तामध्ये तेव्हाच मिळेल जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपलं मार्जिन वाढवणार नाही. वस्तू 100ला मिळते, इन्क्लुडिंग टॅक्स मिळते. तुम्ही जर एखादा बल्ब घ्याल CFL, किंमत 100 रुपये, इन्क्लुडिंग टॅक्स आहे ना. पण जर गव्हर्नमेंटने सांगितलं याच्यावरती आम्हाला टॅक्स 18% तो 12 द्या, तर ती 100ची वस्तू 95 व्हायला पाहिजे नको. मग जर असा एखादी कंपनी अशा प्रकारे जे टॅक्स रेट कमी झाला म्हणून प्रॉफिट होईल ते स्वतः घेत असेल, कन्झ्युमरला पास ऑन करत नसेल, तर 171 मध्ये त्या प्रकारे दिलं आहे की त्यांनी कन्झ्युमरला बेनिफिट द्यावं. मग त्याप्रमाणे व्हायोलेट द प्रोविजन ऑफ सेक्शन 171 नंबर त्याचा कॅन्सल. व्हायोलेट द प्रोविजन ऑफ रूल 10A. 10A मध्ये काय बघितलं आपण? बँक डिटेल्स द्यायचे. आता नंबर कॅन्सल होऊ शकतो. आता काय केले पोर्टलने प्रोग्रामिंग, एखाद्याने नवीन नंबर काढला तर त्याला बँक डिटेल टाकल्याशिवाय रिटर्न भरताच येत नाही. उगाच डिपार्टमेंटचं काम वाढवलं की करा नंबर कॅन्सल. तुम्ही त्याला तुमच्याकडे सिस्टीम आहे ना, तुमच्याकडे प्रोग्रामिंग आहे ना, पहिले ते 10A भर. का ते नंतर भरायला दिलं? नंबर काढत असताना बँक GST नंबर मागते म्हणून तुम्हाला सांगितलं GST नंबर मिळाला तर टाका बँक डिटेल. बँकेमध्ये तुम्ही अकाउंट ओपन केलं, GST नंबर घेतला, बँकेकडे सर्टिफिकेट घेऊन गेलात, बँकेने तुम्हाला बँक अकाउंट नंबर दिला, आता टाकत का नाही तुम्ही? टाकू, उद्या परवा टाकू, टाकतच नाही.
नंबर कॅन्सल करण्याची तरतूद केलेली आहे, पण त्यातनं गव्हर्नमेंटला फायदा काय नंबर कॅन्सल करून? मग याच्यावरती उपाय यांनी हा काढला की त्याला पोर्टलला GSR 1 भरण्या अगोदर पहिले मेसेज येईल, तुम्ही पहिले बँक डिटेल्स अपडेट करा, मगच पुढचं काम करा. त्यामुळे आता ह्या पण सबरूलचा काही रिव्हर्स राहिला नाही, काय आता त्याला करता येत नाही. Else the input tax credit in violation of the provision of section 16. आता सेक्शन 16 मध्ये काय दिलंय, एखाद्याने फक्त इनवॉइस त्याच्याकडे असून चालत नाही, त्याने ॲक्च्युली गुड्स घेतलेले असला पाहिजे. आणि आणखीन काय अटी शर्ती, तसं इथेच बघितलं तुम्ही की इनवॉइस इश्यू केले पण गुड्स घेतलेलेच नाही आहे. मग जर हा गुड्स घेतच नाही आहे आणि ITC क्लेम करतो, म्हणजे तरतुदीनुसार तो ITC घेत नाही, व्हायलेट्स करतो प्रोजेक्ट, म्हणजे ते चुकीच्या मार्गाने ITC घेतोय, त्याचाही नंबर कॅन्सल होईल. जो इनवॉइस इश्यू करतोय फेक इनवॉइस, त्याचाही नंबर कॅन्सल होईल. फर्निशेस द डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज in form GSR 1 under section 37 for one or more tax period which is in excess of the outward supplies declared by him in his valid return. म्हणजे इथे GSR 1 जेव्हा भरला तेव्हा लायबिलिटी दाखवली समजा 1 लाख, आणि जेव्हा 3B भरला तेव्हा 80,000 लायबिलिटी दाखवतात. GSR 1 ला एक्सेस लायबिलिटी, GSR 1 ला जेव्हा GSR 1 भरला, आउटवर्ड सप्लाय जेव्हा डिक्लेअर केला तेव्हा व्हॅल्यू दाखवली GST, समजा CGST आम्हाला भरायचं आहे 1 लाख, आणि ते ज्यावेळेस GSTR 3B जेव्हा भरतात त्यावेळेस लायबिलिटी त्याची 80,000 कशी काय होते? आणि असं एका घटनेमध्ये नाही, असं बऱ्याच घटनेमध्ये असंच चालतं. पहिले ऑटो पॉप्युलेशन होत नव्हते आकडे, तेव्हा लोक अशाच प्रकारे भरायचे. आता काय होतं, GSR 1 प्रमाणे किती व्हॅल्यू येते हे दिसते तिकडे 3B ला. तुम्ही जर का 3B बघाल, आता हे मी जसं इकडे GSR 1 भरलं तर मेचं भरलंय, तुम्ही बघाल मे मध्ये B2B आणि B2C मिळून लायबिलिटी आहे ना, एकूण किती अमाऊंट कलेक्ट केली आहे मार्केटमधनं, 3B मध्ये ती लायबिलिटी आहे. 1 मध्ये डिक्लेअर केलं की आम्ही B2B सप्लाय एवढा केला, कोणाकोणाला केला त्यांची तिकडे येटचे नंबर इनवॉइस वाईज सगळी माहिती दिली. B2C मध्ये समरी दिली B2C ची. आता तुम्ही इथे बघाल 3.1 मध्ये इथे काय झालं, आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज अमाऊंट दिसते, B2B आणि B2C मिळून एकूण टॅक्सेबल व्हॅल्यू इकडे आलेली आहे. IGST नाही आहे, राज्याबाहेर सप्लाय केलेला नाही आहे, सेंट्रल टॅक्स किती आहे, स्टेट टॅक्स किती आहे दिसतं, एवढी अमाऊंट देणं आहे. आता ही अमाऊंट जी आहे ही दिसतं इथे युअर अमाऊंट आणि सिस्टम कम्प्युटेड अमाऊंट. ऑटो पॉप्युलेट झाल्यामुळे युअर अमाऊंट आणि सिस्टम कम्प्युटेड यात काही फरक नाही आहे. लोक पूर्वी काय करायचे, इकडे 251 आहे, इकडे 230 लिहायचे, 180 लिहायचे, कसं काय डेटा वेगळा वापरायचे. GSR 1 ला वेगळा डेटा घ्यायची आहे, 3B ला GSR 1 वेगळ्या माणसाने भरलाय, त्यांनी काय इश्यू करत आहे त्याला माहिती, 3B वेगळा माणूस भरतोय. अशा प्रकारे जी कामं होत होती, अशा प्रकारे समोर समोर म्हणजे सरळ सरळ दिसते की ही आत्महत्या आहे ना, कशी कामं चालली. मग गव्हर्नमेंटनी उपाय काढला की बा आपल्याकडे माहिती आहे ना, तुम्ही टाकून तिकडे जा. मग हे विचार करतील की बा हे बदलू की नको बदलू. आता हे बदललं, हे जर बदललं ना आता तरी हे इकडे लाल रंग येतो. आता बघा काय, आता तुमचा प्रश्न बरोबर आहे की मग जर का ती व्हॅल्यू योग्य आहे तर बदलायचीच का, लॉक का नाही करत, बरोबर आहे ना. आता केव्हा केव्हा असं होतं की इथे जी माहिती भरलेली आहे, एखादा इनवॉइस माझा दाखवायचा राहून गेला तर माझी टॅक्स लायबिलिटी वाढेल. 3Bत मला लायबिलिटी भरायची आहे ना, वाढेल, तर मी ती काय करीन, 251चे 260 करीन. हे तो आकडा मला बदलता आला पाहिजे. दुसरं असंही होऊ शकतं की मी जसे इनवॉइस दाखवतो ज्यातनं टॅक्स मला भरायला येतो तसं गुड्स परत आले म्हणून क्रेडिट नोट दाखवतो. काही गुड्स परत आले, खराब होते किंवा पावसामुळे गाडी जाऊ शकली नाही, पुरामध्ये गाडी माल परत आला, टॅक्स इनवॉइसचा इश्यू केला होता, क्रेडिट नोट इश्यू केला, किंवा त्यावेळेला करायचा राहून गेला, दाखवायचा राहून गेला, किंवा केला पण तो गोडाऊनला राहिला, ऑफिसला आलाच नाही, अकाउंट ऑफिसला. पण तो आला कधी, 3B भरताना आला.
3B भरण्यापूर्वी आला. आता इकडे लायबिलिटी 251 आहे, ही 240 झाली आहे, कारण तेवढा माल गेलाच नाही. मग 3B भरताना ही अमाऊंट 240 होऊ शकते. आणि मग नेक्स्ट GSR 1 जेव्हा भरला जाईल तेव्हा त्यामध्ये जी क्रेडिट नोट मेची होती ती मी जूनच्या रिटर्नमध्ये टाकेन. पण मेची लायबिलिटी माझी 251 नाही, 240 आहे. ज्यावेळेस तुम्ही मे आणि जून, मे मध्ये कसं होईल बघा. एक माझा GSR 1 आहे, दुसरा 3B. मे मध्ये मी 251 दाखवले, GSR 1 मध्ये 240 भरले. डिफरन्स किती आहे? 11,000. आता जूनमध्ये काय होईल? जूनमध्ये समजा 270चा समजा GSR 1 आहे, याच्यामध्ये हे 11,000 जे इथे कमी भरले याची इकडे क्रेडिट नोट जेव्हा येईल तेव्हा हे मायनस 11,000 दिसताना टोटल दिसेल याची. बरं, पण भरताना इकडे 270च भरला जाईल, कारण हे मी अगोदर कमी भरले ते इथे अमेंडमेंटमध्ये दाखवले. क्रेडिट नोट टाकला या 11 हे जे आहे हे इनवॉइस प्लस क्रेडिट नोट आहे. आणि हे क्रेडिट नोट जे आहेत ह्या क्रेडिट नोट या मेचे आहे. त्या मी इथे भरताना हे टॅक्स भरताना विचारात घेतले आहेत ना, इकडे 11 कमी भरलेत, त्यामुळे हा टॅक्स भरताना मी ह्याचा विचार करणार नाही. 270 माझा जूनचा आहे, 270 भरले, मग इकडे तुम्हाला काय दिसेल की 11,001 भरलेत. दिसताना 259 दिसत आहेत, पण भरलेत 270, म्हणजे 11,001 भरले, जास्त भरलेत. आणि इथे 11,000 कमी भरले, म्हणजे हे टॅली होऊन जाईल. नाही, ITCचा मुद्दा कसा आहे बघा, तर तुम्हाला बघा कसं आहे, तुम्हाला आता सगळ्या अटी शर्तीप्रमाणे रिसिपियंटने ITC घेतला, पण सप्लायरनी जर का टॅक्स भरला नसेल, भरला नाही किंवा भरला नसेल, शॉर्ट भरला, काही भरला असेल. आता कसं झालं की ज्यावेळेस इकडे 240 दाखवतोय, बघा कसं आहे 240 दाखवतोय, तर ह्याच्यामध्ये जो इनवॉइस गेला होता त्याचा टॅक्स मी देणं लागेलच नाही ना, याचा टॅक्स पेअर. लक्षात घ्या, तुम्ही रिसिपियंट आहात, तुमच्या नावाने इनवॉइस बनला, तुमच्या नावाने मी क्रेडिट नोट पण टाकली, तुम्ही ITC घेणारच नाही ना. नाही बघा, आता हां, तर तो विषय बदलला आता तुमचा. आता जर एखाद्याने अशा प्रकारचा ITC घेतला, तो सप्लायरने टॅक्स नाही भरला, तर त्याच्यामध्ये असं आता अमेंडमेंट होऊन असा कायदा आलेला आहे की जर नोव्हेंबर 30 पर्यंत डेट दिली, त्यापर्यंत जर सप्लायरने टॅक्स नाही भरला तर रिसिपियंटला ईमेलवर कळवलं जातं की जो तुमचा इनवॉइस आहे तुमच्या सप्लायरने तो टॅक्स जमा नाही केला तर तुम्ही ITC रिव्हर्स करा. येईल तो टॉपिक पुढे येईल, बदलते काळानुसार काय काय बदल झालेत तुम्ही सांगेन पुढे ITC. पण नियम असा आहे की रिसिपियंटनी ज्यावेळेस गुड्स घेतलेत, सर्व्हिस घेतलीस, त्यावेळेस तो ITC घेऊ शकतो, पण सप्लायरनी तो दाखवला पाहिजे. GSR 1ला दाखवला, तुमच्या टूबेत आला, आणि सप्लायरनी त्याचा टॅक्स भरलेला असला पाहिजे. आणि जर तो टॅक्स भरला नसेल तर मग इकडे सेक्शन 41 मध्ये अवेलमेंट ऑफ ITC आहे, अवेलमेंट ऑफ ITC आहे. हा बदलला आहे सेक्शन, इथे अमेंडमेंट. या प्रकारे इथे येतं की एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल सब्जेक्ट टू सच कंडिशन रिस्ट्रिक्शन ॲज मे बी प्रिस्क्राइब बी एंटायटल टू अवेल द क्रेडिट ऑफ एलिजिबल इनपुट टॅक्स सेल पासेस हे रिटर्न. तो ITC घेऊ शकतो. पुढे काय म्हटलं, द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन अंडर सबसेक्शन 1 in respect of the such supplies of goods and services both
the tax payable thereon has not been paid by the supplier shall be reversed along with the applicable interest by the said person in such manner. मग कशा प्रकारे तो रिव्हर्स करायला लागेल याच्यासाठी मग रूल आहे तो बघायला लागेल. कळलं इकडे सप्लाय आणि टॅक्स नाही भरला रिव्हर्स करायला लागेल. रिसिपियंट ITC घेतलं आहे तो. आता मी इथे याल अमेंडमेंट होऊन त्याचा रूल आला आहे. 37A reversal of input tax credit in the case of non-payment of tax by the supplier and reavailability. बघा आता आपण आहोत कुठे, आता आपण आहोत कॅन्सलेशन मध्ये. तर ह्याच्यामध्ये फक्त मी आता जेवढं गरजेचं आहे तेवढं तुम्हाला सांगितलं. पण जसं जसं पुढे तुम्ही जाल आता हा जो डिफरन्स कम्युनिकेट होतो, हा डिफरन्स कम्युनिकेट होतो तो पोर्टलला कळतो की नाही कळतो मला सांगा. जर पोर्टलला कळतो तर मग आता काय झालं ह्याच्यामध्ये $88C रूल बनवला. जर का पोर्टलला कळतंय तर सिस्टमला कळतंय तर इंटिमेशन ऑफ डिफरन्स इन लायबिलिटी रिपोर्टेड इन स्टेटमेंट ऑफ आउटवर्ड सप्लाईज म्हणजे GSR 1 मध्ये डिक्लेअर केलं आणि दॅट रिपोर्टेड इन रिटर्न डिफरन्स आहे लायबिलिटीमध्ये. डिफरन्स कसा आहे की GSR 1 मध्ये 100 रुपये दाखवले असतील आणि 3B जर का 80 रुपये दाखवले असतील तर 20 रुपये डिफरन्स आहे. म्हणजे 20 रुपये जर तुम्ही कमी भरले 3B तर द्या भरा ते. मग कसे भरायचे तर DRC 03 मध्ये भरा, मान्य असेल तर भरा आणि भरल्यानंतर मग पुढे जाऊन हा पार्ट B आहे, या पार्ट B मध्ये त्याचा ARN नंबर द्या. इथे प्रोसिडिंग क्लोज, कारवाई संपली, सिस्टमच करेल. आणि जर का मला जसं माझं म्हटलं मी क्रेडिट कार्ड मला दाखवायची राहून गेली म्हणून माझी अमाऊंट कमी झाली तर अशी काय कारणं असतील तर मग ती खाली रिझन द रिझन इन रिस्पेक्ट ऑफ दॅट पार्ट ऑफ डिफरन्शियल टॅक्स लायबिलिटी ही दिली जाते इकडे की एक्सेस लायबिलिटी पेड इन अर्लियर टॅक्स पेड. अगोदर मी जास्त टॅक्स लायबिलिटी भरली म्हणून माझ्या कमी भरतो. आणखी ही दुसरी कारणं आहेत. मग ह्याचं इथे रिझन दिलं जाईल. आणखीन काय वेगळं रिझन आहे एनी अदर रिझन ते दिलं जाईल. पोर्टलनी प्रोग्रामिंग केल्याप्रमाणे डिफरन्स आल्यावरती हे ऑटोमॅटिक सिस्टम थ्रू हे पाठवलं. इथपर्यंत डिपार्टमेंटला काही कळत नाही. पण जसं रिसिपियंट जो टॅक्सपेयर त्याला रिप्लाय करतो मग ते PO जातं. आता जर का मी याला रिप्लायच नाही केला, याला रिप्लाय जर नाही केला तर मला पुढे GSR 1 नेक्स्ट मंथचा भरता येतो. 7 दिवसामध्ये रिप्लाय करायला लागतो. याला रिप्लाय करायला लागतो आणि रिप्लाय केल्यानंतर जसं हे लायबिलिटीज आहे तसंच ITCचं पण आहे. ITCमध्ये पण आता बघा इथे दाखवतो एरर द सिस्टम इज चेकिंग ऑन कंप्लायन्स फॉर फॉर्म DRC 01C प्लीज ट्राय टू फाईल GSR 1 अगेन आफ्टर सम टाईम असा एरर येणार. तो चेक करतो. मग पुढे जर का डिफरन्स सापडलं तर मी एरर दाखवतो की तुम्ही पहिले ते फाईल करा. तुमची ते कंप्लायन्स तुमचं पेंडिंग आहे. मागच्या आठवड्यात तुमचा डिफरन्स आला आहे, लायबिलिटी डिफरन्स आहे, ITC डिफरन्स आहे. जर ITC डिफरन्स असेल तर मग त्याप्रमाणे तो कंपनी 2B मध्ये किती ITC आला, 3B जास्त घेतला, एक्सेस. हे नंतर पहिले काय व्हायचं हे सगळं स्क्रुटिनीमध्ये यायचं. हे काम मॅन्युअली व्हायचं. आता डिपार्टमेंटचं हे काम हे पॅरा यापुढे वर्क होणार नाही कारण की इमिजिएटली तुम्हाला जेव्हा कळतं तेव्हाच उपाय करा ना लगेच. आता लगेच हा उपाय होतो.
त्यामुळे इमिजिएटली ऑटोमॅटिक हा फॉर्म जाईल, ह्याच्यावरती रिप्लाय करायला लागेल, आणि रिप्लाय नाही केला, एक्सप्लेन द रिझन फॉर द अपोजिट डिफरन्स इन इनपुट टॅक्स क्रेडिट कॉमन पोर्टल विदिन वर्क पिरियड ऑफ 7. आलं लक्षात? अशा प्रकारे अमेंडमेंट केल्या गेल्या की बरेचशा अशा गोष्टी आहेत की ज्यात टाइमली त्याच्यावरती ॲक्शन व्हायला पाहिजे. नंतर मग टॅक्सपेअरच्या मागे लागा, रिकव्हरी ऑफिसरला पाठवा, नोटिसा पाठवा, ह्यांनी फार काय निष्पन्न होत नाही, वेळ जातो आणि पैसा खर्च होतो डिपार्टमेंटचा. व्हायोलेट्स द प्रोविजन ऑफ रूल 89B. आता 89B रूल्स याच्यामध्ये काय आहे? 89B मध्ये रिस्ट्रिक्शन ऑफ यूज ऑफ अमाऊंट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट. आता ह्याच्यामध्ये काय केलं आहे की 1% अमाऊंट, समजा मी ती तरतूद जी आहे त्यामध्ये असं केलं आहे की मला 100 रुपये भरायचे लायबिलिटी, माझ्याकडे 10,000 इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला पडून आहेत, तर ऑब्वियसली मी या 10,000 हे भरीन 1,000. त्यांचं म्हणणं आहे की 1% तुम्ही कॅश भरलीच पाहिजे. 99% क्रेडिट वापरायचं, 1% कॅश भरलीच पाहिजे. गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू कॅशमधून मिळेल तेव्हाच मिळेल ना. मग आहे तुमच्याकडे ITC तरी पण 1% कॅश भरा. आता तो रूल ज्यांच्यावरती ॲप्लिकेबल होईल, हा रूल ज्यांना ॲप्लिकेबल होईल, सगळ्यांना होत नाही ॲप्लिकेबल, त्या नियमाप्रमाणे कोणाला भरायचं आहे. क्रेडिट लेजर असताना आपण कॅशमध्ये 1% अमाऊंट कोणाला भरायची, तो जर भरत नसेल तर त्याचा नंबर कॅन्सल होण्यासाठी पात्र राहील. तुम्हाला थोडं एक सांगतो असं की इन्कम टॅक्स आहे ना, हा प्रॉफिटवर भरला जातो, किती इन्कम झालं त्यावर भरला जातो. आणि एक कन्सेप्ट आहे इन्कम टॅक्समध्ये डिप्रिसिएशन, पण कॉमर्सचं आहे तुमच्याकडे आहे ना. आता हे जे डिप्रिसिएशन आहे, मशिनरी घेतली, प्लांट घेतला, तर प्लांट करोडोचा आहे. जर रिलायन्स कंपनी आहे, त्यांचा अब्दावरीचा प्लांट असेल तर ते काय करायचे रिलायन्सवाले की त्यांचं प्रॉफिट काय लाखामध्ये करोडमध्ये आहे, पण डिप्रिसिएशन एवढं यायचं की जेवढा प्रॉफिट आहे त्याहून जास्त डिप्रिसिएशन यायचं. हे समजा आता 10 रुपये समजा माझ्याकडे वस्तू घेतली मी, तर 10 रुपये जर मशिनरी घेतली तर हा 10 रुपये मला खर्च म्हणून दाखवता येत नाही. म्हणजे मी सेल केलं 1,000 रुपये, परचेज केलं 800 रुपये, पण मी मशिनरी घेतली आहे ती या खर्चामध्ये दाखवता येत नाही. परचेज फक्त जे विकते ते केलं किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये जे वापरतं ते 800 रुपयाला घेतलं. मशिनरीचं काय? मग मशिनरीचं कसं असतं की मशिनरी घेतली तर तुम्ही दरवर्षी त्याचे 15% किंवा 20% व्हॅल्यू ते दाखवू शकता वर्षाला. म्हणजे हे 10 रुपये समजा माझे व्हॅल्यू आहे, तर मी 2 रुपये दाखवायचे वर्षाला खर्च म्हणून. तर त्यांच्या प्लॅनची जी व्हॅल्यू होती, एवढं प्रॉफिट यायचं, त्याहून जास्त डिप्रिसिएशनची व्हॅल्यू यायची, आणि रिलायन्सला इन्कम टॅक्स भरायलाच लागायचं नाही. मग गव्हर्नमेंटने त्यांची तरतूद चेंज केली इन्कम टॅक्सच्या लॉमध्ये की कोणाचं किती डिप्रिसिएशन असो त्याला मिनिमम एक ठराविक अमाऊंट टॅक्स हा भरावाच लागेल. तर डिप्रिसिएशन जर का मला इकडे समजा 10 लाख घ्यायचं आहे, मग टॅक्स भरला मी, तर मला हे 10 लाख घेता येत नाही. 10 लाख घेता येत नाही, 9 लाख घ्या. 1 लाख डिप्रिसिएशन जे आता घेऊ शकत नाही ते पुढच्या वर्षी घ्या, ते पुढे घेता येत. त्याला म्हणतात अनॲब्सॉर्ब्ड डिप्रिसिएशन. खूप वर्ष रिलायन्ससारख्या कंपन्यांनी टॅक्सच भरला नाही. मिनिमम टॅक्स त्यांना भरावाच लागेल. त्यांचा बिझनेस दरवर्षी वाढवतात, ते प्लांट वाढवतात, डिप्रिसिएशन वाढतं आणि टॅक्स काय भरला जात नाही. कंपनी लॉप्रमाणे त्यांचं प्रॉफिट अब्जावधीमध्ये आणि इन्कम टॅक्स लॉप्रमाणे प्रॉफिटच नाही, म्हणजे त्यांचं टॅक्स इन्कमच नाही इन्कम टॅक्स लॉप्रमाणे. मग इन्कम टॅक्स लॉमध्ये अमेंडमेंट करून आता बऱ्याच अशा प्रकारचे असे आहेत की त्यांना काहीतरी मिनिमम टॅक्स भरावाच लागतो, प्रॉफिट असो नसो. ॲक्च्युली प्रॉफिट आहे, पण डिप्रिसिएशनमुळे काय होतं, ते प्रॉफिट जे आहे ते दिसत नाही. हे लक्षात घ्या. तसं त्यांनी काय केलं, याच प्रकारे पॅरलल लॉ बनवायचा प्रयत्न केला की जरी ITC आहे, तुम्ही ITC पुढे घेऊ शकता,
आता 1% कॅश भरा, म्हणजे काय होईल, गव्हर्नमेंटला डेव्हलपमेंटला पैसा मिळेल, तुमचाही बिझनेस चालू राहील. 99% ITC घ्या तुम्ही, 1% नका घेऊ. उद्देश त्याच्या मागचा हा आहे की जो फ्लो आहे पैशाचा तो चालू राहील, अबाधित राहील. आणि म्हणून मग पॅरलल मग ही प्रोविजन आणली की जर त्यांनी संपूर्ण 100% ITC वापरला त्यांचा नंबर कॅन्सल करता येईल. जोपर्यंत जग राहील तोपर्यंत वाढत राहील, पण टॅक्स भरला जाईल ना, टॅक्स भरलं जाईल ना. काय कसं होतं बघा, ते कसं होतं की जसं आपण मित्राला उदाहरण देतो, कुठं आता एक 10 रुपये दे, 100 रुपये दे, पुढच्या वेळी तुला मी देतो, तू कधी देतच नाही. तसं आहे हे, ऑन अकाउंट मी दाखवत राहा आणि कॅश भरत राहा. जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही घ्या, पण तशी वेळ येणारच नाही, ते घेणारच नाही ना. ते फक्त दिसतील बुक्स ऑफ अकाउंटमध्ये किती डिपेंड घ्यायचं बाकी आहे, त्याने काय फरक पडणार आहे. गव्हर्नमेंटचा उद्देश काय, तुम्ही एवढे कमवता, एवढं तुमचा टर्नओव्हर आहे, तुमचं एवढं मार्केटला नाव आहे, तुम्ही कॅशमध्ये भरू शकता बरा. म्हणजे यांच्याकडनं जर कॅशमध्ये भरणा करून घेतला तर ही कंपनी सर्वाइव्ह करणार नाही का, टिकणार नाही का, चालणार नाही का, चालणार आहे ना. मग कायदा आहे म्हणून हे फायदा घेतात, तो यांना बेनिफिट घेऊ द्यायचा नाही, बाकी काय नाही. आणि त्यांचा बेनिफिट नाकारतो हे पण दाखवायचं नाही. त्यामुळे घ्या पुढे. पुढे कधी घेणार आहेत, पुढे समजा वेळ आली तर घ्या, नाही वेळ आली तर अकाउंटला रेकॉर्ड करून ठेवा, खाते पे लिख दो. पण जे त्यांनी रेकॉर्ड केलंय ते घेण्यासारखी इथे परिस्थितीच नाही ना, असे आहे ना. आणि लॉस, डिप्रिशिएशनमध्ये लॉस येता कामा नये. मग जे राहिलं ते तुम्हाला पुढच्या काळात घेता येईल. जसं आपला ITC कसं आहे, रेकॉर्ड झाला आहे, पण तो किती वर्ष पुढे ITC घ्यायचा हा काय नियम नाही ना. ते मशिनरी परचेस करतात, इथे ITC वाढत जातो. जसं ITC वाढत जातो तसं तिकडे त्यांचं ते पण वाढत जाईल. नंतर डिप्रिसिएशन काय फरक पडतो. आता ITC वाढला तर आम्हाला रिफंड द्या, तर गव्हर्नमेंटला रिफंड नाही मिळणार. वॅटला रिफंड मिळायचा, इथे रिफंड पण मिळत नाही, रिफंड नाहीच आहे. तुम्ही वस्तू विका, आउटपुट टॅक्स कलेक्ट करा, ITC म्हणा सेटअप करा. हे नवीन नवीन प्लॅन बनवतील, ITC वाढत राहणार नाही, असं पण आहे ना. तेव्हा कुठे आपण काय बोलतो की ITC वाढला तर आम्हाला उपयोग काय. कसं ITC वाढेल तिकडे त्यांचं आउटपुट टॅक्स कलेक्ट करून ते भरतायत. गव्हर्नमेंटला प्रॉब्लेम काय की हे ITC वाढतो, कॅश काय भरत नाहीत, म्हणून 1% दिले. आज 1% दिले, उद्या की 2% होईल, 5% होईल. जर मार्केटनी ही प्रोविजन ॲक्सेप्ट केली तर मग तो रेट वाढेल. आज 1% ठेवलाय, पण लोक भरणार नाहीत. मग नाही भरला तर नंबर कॅन्सल होण्याचा इकडे त्यांनी काय केलं, एक अस्त्र बनवलं, इकडे एक शस्त्र बनवलं, तुमच्यावरती हे उगारू आम्ही. बघा वेगवेगळे लॉ मेकर, गव्हर्नमेंट लॉ मेकरचं काम आहे की गव्हर्नमेंटला सल्ले देणं की कशा प्रकारे रेव्हेन्यू इन्क्रीज होईल, त्यातनं प्रोविजन बनत असतात. आणि जर का व्यापाऱ्यांकडनं, इंडस्ट्रीकडनं कुठली कंप्लेंट नाही आली तर ती प्रोविजन कठोर केली जाते. अदरवाईज जर कंप्लेंट आली तर ती प्रोविजन मग इफेक्टिव्ह होत नाही. आता काय झालंय, यात त्यांनी हे टाकलं आणि त्यामध्ये आणखीन एक 4-5 प्रोविजन आहे. त्यामुळे तरतूद जरी केली असली तरी ती अनेकांवरती लागू होत नाही. आणि ही काय उद्योग जगताला आवडलेली प्रोविजन नाही. त्यामुळे याच्यावरती गव्हर्नमेंटने ती बनवली, बघितलं काय विचार होतो, काय रिएक्शन येतात, हे बनवले. आता बनवले, तुम्हाला अभ्यासाला लागेल, लक्षात घ्यायला लागेल. Being a registered person required to file return under section 39(1). आता इथे रिटर्न भरले नाही 6 महिने, ओके. आणि बिंग रजिस्टर, आता कसं होतं बघा, हे पण असं आहे की पूर्वी GSR 1 नाही भरला तरी 3B भरता यायचा. 3B नाही भरला, GSR 1 भरता यायचा. मी ऑक्टोबरचा 1 GSR 1 नाही भरला, नोव्हेंबरचा GSR 1 भरता यायचा. कसंही काही चालायचं. आता असं नाही होत. आता सिक्वेन्सली भरायला लागेल. पहिले GSR 1 भरा, मग 3B भरा. 3B भरला असेल तर नेक्स्ट बाय GSR 1 भरता येईल. मध्ये
रिटर्न मंथली आहे त्यांचा, आणि ज्यांनी क्वार्टरली रिटर्न घेतला आहे त्यांचे 2 टॅक्स पिरियड, 2 क्वार्टर, म्हणजे 6 महिने रिटर्न नाही भरला तरी बी तर नंबर मग त्याचा काय होईल, पात्र होईल कॅन्सल होण्याकरता. आता हे जसा नंबर कॅन्सल होण्यात पात्र होईल तर 21A मध्ये काय सस्पेन्शन, वेअर रजिस्टर्ड पर्सन हॅज अप्लाइड फॉर कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर रूल 20, द रजिस्ट्रेशन शॅल बी डीम टू बी सस्पेंडेड फ्रॉम, कधीपासून सस्पेंड होईल, द डेट ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन. एक, अर्ज सादर करण्याची तारीख, आणि दुसरं द डेट फ्रॉम विच द कॅन्सलेशन इज सॉट. मी ॲप्लिकेशन आज करतो, समजा आज आपली डेट तुम्हाला काय दिसते इकडे 23 जून आहे. जर मी सांगितलं 23 जूनला मी अर्ज सादर केला आणि मी सांगतो की माझा GST नंबर कॅन्सल करा 30 जून, डेट एक आहे 23 जून, दुसरी आहे 30 जून, विच एव्हर इज लॅटर 30 जून. रजिस्ट्रेशन कधी येऊन सस्पेंड होईल 30 जूनपासून. पण जर मी अर्ज सादर केला 23 जून आणि त्यात जर मी मेन्शन करतो की 15 जूनपासून नंबर कॅन्सल करा, तर 15 जून नाही, मग 23 जूनच. अर्ज आज करता ना, तर अगोदर डेटपासून नंबर कॅन्सल करा असं म्हणता येणार नाही, पुढच्या डेटपासून कॅन्सल करा हे म्हणता येईल. मी पोर्टलला चूज पण करू शकत नाही 23 अगोदरची डेट, सिस्टम अलाउच करत नाही. पुढची डेट अलाउ करतो. आत्ता मी अर्ज करतोय माझा नंबर कॅन्सल करा, जून चालू आहे, 31 जुलैपासून कॅन्सल करा. एखादा व्यक्ती बिझनेस बंद करतोय, त्याला माहिती आहे की आपण नोटीस दिली आहे, शॉप बंद करायचं आहे, रेंटवर शॉप आहे, नोटीस दिले, तसं गव्हर्नमेंटला पण नोटीस दिली की आमचा नंबर बंद करा, आम्ही बिझनेस बंद करतोय, बिझनेस डिस्कंटिन्यू करतोय, 31 जुलैपर्यंत बिझनेस करतोय, तर 31 जुलैपर्यंत आमचा नंबर ठेवा, पुढे कॅन्सल करा, संपला विषय. रजिस्ट्रेशन शॅल बी डीम टू बी सस्पेंडेड, कधीपर्यंत सस्पेंड राहील, फ्रॉम कधीपर्यंत राहील, पेंडिंग द कंप्लीशन ऑफ प्रोसिडिंग्स फॉर कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर रूल 22. एक ॲप्लिकेशन केलं टॅक्स पेअरनी, दुसरं जसं बघितलं आपण की ऑब्लिगेशन फॉलो करत नाही आहे टॅक्स पेअर, इनवॉइस इश्यू करतोय, ॲक्च्युली गुड्स घेत नाही, ITC घेतोय पण त्याच्याकडनं गुड्स घेतलेले नाही आणि ITC घेतोय. अशा प्रकारची कुठल्या केसमध्ये जर कोणाचा नंबर सस्पेंड कॅन्सल केला आहे, वेअर द PO हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट द रजिस्ट्रेशन ऑफ अ पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल अंडर सेक्शन 29 or under rule 21, he may suspend the registration of such person with effect from a date to be determined by him, pending the completion of the proceedings for cancellation of registration under rule 22. म्हणजे नियम 22 अन्वये नोंदणी रद्द करण्याची कारवाई पूर्ण होईपर्यंत त्याने ठरवून दिलेल्या तारखेपासून अशा व्यक्तीची नोंदणी स्थगित करू शकतो. ओके, एक ॲप्लिकेशन दिलं टॅक्स पेअरनी, नंबर पहिले स्थगित होईल, दुसरं PO करतोय नंबर कॅन्सल, पहिले नंबर स्थगित होईल. आता जसं नंबर स्थगित होईल त्याचे परिणाम काय होतील, तर हे बघा, हा जो रूल आहे, रूल कुठला आहे 21A, आणि पुढे बघा 21A मध्ये सब रूल 2A, सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन ऑन अकाउंट ऑफ सिग्निफिकंट डिफरन्सेस और एनिमलीज इन रिटर्न अँड स्टेटमेंट ऑफ आउटवर्ड इनवर्ड सप्लाईज अँड नॉट फर्निशिंग ऑफ बँक डिटेल. या कारणासाठी सस्पेंड झालं, ते कारण कम्युनिकेट होतं टॅक्स पेअरला, नंबर तुमचा कॅन्सल करण्यासाठी जी नोटीस जाईल त्यात हे कम्युनिकेट होतं. हे एक आहे. दुसरं इफेक्ट काय, इफेक्ट काय याचा नंबर कॅन्सल झाल्यानंतर, अ रजिस्टर्ड पर्सन हुज रजिस्ट्रेशन हॅज बीन सस्पेंडेड अंडर जो वर रूल दिले त्या रूलप्रमाणे शॅल नॉट मेक एनी टॅक्सेबल सप्लाय ड्युरिंग द पिरियड ऑफ सस्पेन्शन अँड शॅल नॉट बी रिक्वायर्ड टू फर्निश एनी रिटर्न त्याला सबमिट नाही करायचा, आणि कुठल्याही प्रकारचा त्याला टॅक्सेबल सप्लाय, आधी बघा एक्सप्रेशन दिलं आहे, फॉर द पर्पज ऑफ दिस सब रूल द एक्सप्रेशन शॅल नॉट मेक अ टॅक्सेबल सप्लाय शॅल मीन. याचा अर्थ काय, त्यांनी बिझनेस नाही करायचा असा त्याचा अर्थ नाही आहे. नंबर सस्पेंड झाला आहे तर
द रजिस्टर्ड पर्सन शॅल नॉट इश्यू अ टॅक्स इनवॉइस अँड अकॉर्डिंगली नॉट चार्ज टॅक्स ऑन सप्लाईज मेड बाय हिम ड्युरिंग द पिरियड ऑफ सस्पेन्शन. सस्पेन्शनच्या काळामध्ये तो टॅक्स कलेक्ट करू शकत नाही, इनवॉइस इश्यू करू शकत नाही. आता बघा, आपण बघितलं अगोदर सेक्शन 25(1) मध्ये. आता समजा मी लायबल झालो रजिस्ट्रेशन घेण्याकरता 5 मेला. ओके, ॲप्लिकेशन करायचं आहे 30 दिवसामध्ये. 30 दिवसामध्ये काय करायचं आहे, ॲप्लिकेशन करायचं आहे रजिस्ट्रेशनसाठी. आता 5 मे पासून मला टॅक्स कलेक्ट करायला पाहिजे ना. माझ्याकडे जीएसटी नंबर नाही आहे, सर्टिफिकेट नाही आहे, म्हणजे माझ्याकडे राईट नाही, अधिकार नाही आहे टॅक्स कलेक्ट करण्याचा. मी ॲप्लिकेशन केलं 20 मेला. ओके, 15 दिवसामध्ये केलं, व्हेरिफिकेशन झालं, फिजिकल व्हेरिफिकेशन झालं, तर हा कालावधी जो आहे मला जीएसटी नंबर मिळण्याचा हा 10 जून आला. आता 5 मे ते 10 जून या कालावधीमध्ये जो काय आउटवर्ड सप्लाय केला असेल त्याच्यावरती मला टॅक्स द्यावा लागेल की नाही, हे सर. पण टॅक्स कलेक्ट नाही केला, टॅक्स कलेक्ट नाही केला आहे. तर आपण जेव्हा इनवॉइसचा सेक्शन बघू त्यामध्ये एक रूल बघू, त्यामध्ये आहे रिवाइज टॅक्स इनवॉइस. हा इश्यू करायचा रिवाइज टॅक्स. म्हणजे ज्यांना कोणाला मी गुड्स देईन त्यांना सांगेन की मी लायबल आहे टॅक्स घेण्याकरता, पण आत्ता ही कच्चं बिल देतोय, याच्यावर टॅक्स लावून देत नाही, याच्यावर तुम्हाला टॅक्स द्यायचा आहे. किती अमाऊंट असेल ते लिहून देईन, हा तुम्हाला द्यायचा आहे. जे मान्य करतील त्यांनाच मग त्याला गुड्स विकायला लागेल. आता ह्यामध्ये B2B असतील त्यांना क्रेडिट मिळणार आहे, ते टॅक्स देतील पुढच्या काळात. पण जे B2C वाले आहेत त्यांचं काय करणार? हा प्रॉब्लेम टॅक्स पेअर्स आहे. सर्व्हिस टॅक्सच्या कायद्यात काय होतं, तिकडे थ्रेशोल्ड लिमिट 10 लाख होतं. जर एखाद्याने 9 लाखाचा टर्नओव्हर जसा एक्सिड करेल, ॲप्लिकेशन करा, सर्व्हिस टॅक्स नंबर घेऊन ठेवा. जसे 10 लाखाचा टर्नओव्हर एक्सिड झाला का टॅक्स कलेक्ट करायला सुरुवात, इनवॉइस टॅक्सवाला इश्यू करायला सुरुवात करा. अगोदरपासून नंबर घेऊन ठेवा. जर समजा हे माझं जानेवारीत झालं, मी काढला नंबर आणि पुढे माझा धारक झालाच नाही, नंबर राहू द्या असंच, असं चालायचं. पण इथे प्रॉब्लेम कसा आहे, एक्सिड झालं लिमिट का ॲप्लिकेशन करा 30 दिवसामध्ये, पण मग 40 दिवस जर गेले मला नंबर यायला, तर त्या 40 दिवसाचा मला टॅक्स द्यावा लागतो. कारण माझ्या सर्टिफिकेटवरती डेट येते 5 मे. मग 5 मे पासून टॅक्स कलेक्ट कसा करायचा? म्हणजे ज्यांना अगोदर सप्लाय केला आहे त्यांच्या इनवॉइसच्या त्या नंबरच्या अगेन्स्ट मला रिवाइज्ड इनवॉइस बनवायला लागतो आणि मग तो टॅक्स जमा करायला लागतो. कळलं एवढं? तसंच जर नंबर एखादा कॅन्सल झाला तर तो इनवॉइस बनवू शकत नाही. मग जेवढा सप्लाय त्याने केला आहे त्याला टॅक्स देणं गरजेचं आहे, पण त्यांनी ऑब्लिगेशन फॉलो नाही केले म्हणून नंबर कॅन्सल केला, सस्पेंड केला. इनवॉइस इश्यू नाही करायचं, टॅक्स कलेक्ट नाही करायचं. आणि मग त्या सस्पेन्शन परत नंबर ॲक्टिव्ह झाला, सस्पेन्शनवरती त्याची प्रोसिडिंग पूर्ण झाली, पण त्याचा नंबर काय होईल, परत रिवोक होईल, म्हणजे नंबर त्याचा ॲक्टिव्ह होईल. मग तो काय करेल, रिवाइज इनवॉइस इश्यू करेल. हे एवढं पाळलं जात नाही. नंबर कॅन्सल आहे, चालू आहे, आपलं इनवॉइस बनवत आहे, चालतो ना, पण ते बेकायदेशीर आहे. कायद्यानुसार असं आहे की जर नंबर सस्पेंड आहे, तुमचा अधिकार काढून घेतला टॅक्स कलेक्ट करण्याचा, तुम्ही टॅक्स कलेक्ट नाही करायचं, रिटर्न नाही भरायचं जोपर्यंत तुमची कारवाई पूर्ण होत नाही. त्याला रिफंडही मिळणार नाही. रजिस्टर्ड पर्सन हुज रजिस्ट्रेशन हॅज बीन सस्पेंडेड अंडर रूल शॅल नॉट बी ग्रँटेड एनी रिफंड अंडर सेक्शन 54. आता रिवोकेशन ऑफ सस्पेन्शन, जेव्हा सस्पेन्शन त्याचं काय झालं, सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर रूल शॅल बी डीम टू बी रिवोक्ड अपॉन कम्प्लिशन ऑफ द प्रोसिडिंग. प्रोसिडिंग कंप्लीट झाली. आता इथे मग where any order having the effect of revocation of suspension of registration has been passed, provision of section 31(3)(a) हा रिवाइज टॅक्स इनवॉइस आहे.
त्याप्रमाणे इनवॉइस इश्यू करायची. रिटर्न नाही भरले तर ज्यावेळेस रिटर्न भरला जातो, जो रिटर्न पहिल्यांदा भरला जातो त्याला म्हणतात फर्स्ट रिटर्न. त्याची प्रोविजन आहे सेक्शन 40. मग या सेक्शन 40 प्रमाणे काय करा, इन रिस्पेक्ट ऑफ द सप्लायज मेड ड्युरिंग द पिरियड ऑफ सस्पेन्शन अँड द प्रोसिजर. तसा नंबर नवीन काढतो की प्रोसिजर फॉलो करतो रिवाइज इनवॉइसची आणि रिटर्नची. तशीच प्रोसिजर त्याचा नंबर सस्पेंड झाला होता त्या कालावधी करता तो रिवाइज इनवॉइस इश्यू करेल आणि मग रिटर्न करेल. खूप हे त्रासदायक होतं. त्यांच्याकडनं सप्लाय घेतला, ते B2B सप्लाय टाकतात, त्यांना परत सांगा की आता अमेंडमेंट करा, नंबर ॲक्टिव्ह आहे, B2B करून द्या. आता हे ज्याला कळतं तो काळजी घेतो की आपला नंबर प्रॉपर ॲक्टिव्ह राहील असं काम करायचं. ज्यांनी नाही केलं त्याला मग हा सगळा त्रास जावंच लागेल, कारण चूक केली आहे, डिफॉल्ट केला आहे, आता भोगा, काही इलाज नाही. Provided that the suspension of registration under this rule may be revoked by the proper officer anytime during the pendency of the proceedings for cancellation. आता जी माहिती मिळाली, इथे नंबर कॅन्सल केला आहे, कम्युनिकेट केलं टॅक्सपेअरनी, किंवा असं कळलं प्रॉपर ऑफिसरला की आता नंबर याचा आपण जो सस्पेंड केला होता तो तशी समजा खोटी इनवॉइस बनवतच नाही, मग रिवोक करू शकतो, कधी पण रिवोक करू शकतो. POला हा यातनं राईट दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे. Provided further that where the registration has been suspended for contravention of the provision contained in section 29(2)(b), 29(2)(c), that is from non-filing of return, and registration has not already been cancelled by the PO, the suspension of registration shall be deemed to be revoked upon filing of all the pending return. नंबर सस्पेंड झाला, रिटर्न भरले, त्या नंबर ऑटोमॅटिक रिवोक होतो. जोपर्यंत सस्पेन्शन असेल, रिटर्न भरले, ऑटोमॅटिक त्याचा नंबर काय होतो, परत ॲक्टिव्ह होतो. त्याकरता ॲप्लिकेशन द्यावं लागत नाही. वेअर द रजिस्ट्रेशन हॅज बीन सस्पेंडेड, कशा करता, त्यांनी बँक डिटेल्स नाही भरले, ते भरले तर मग काय होईल, डीम टू बी रिवोक. जोपर्यंत सस्पेंड आहे नंबर तोपर्यंत ऑटोमॅटिक काय होईल, तो रिवोक होईल. तर सस्पेन्शनचा इफेक्ट काय हा याद आलेला आहे. काय करायचं मग, नंबर सस्पेंड झाला तर मग टॅक्सपेअरने काय करायचं, POला काय अधिकार आहे हे याद दिलेलं आहे. कॅन्सलेशन, शो कॉज नोटीस, वेअर द PO हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट द रजिस्ट्रेशन ऑफ अ पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल, मग त्याला शो कॉज नोटीस. रिक्वायर हिम टू शो कॉज विदिन 7 days, नंबर का कॅन्सल करू नये. टू रिप्लाय द शो कॉज नोटीस इश्यूड, REG 18 मध्ये रिप्लाय येईल, आणि पुढे मग ऑर्डर ऑफ कॅन्सलेशन आहे 19 मध्ये. आता याच्यामध्ये याचा नंबर कॅन्सल झाला आहे. तुम्हाला जसं मगाशी मी विषय काढ घेतला होता की एकाने सांगितलं की तुमच्या साहेबांनी नंबर कॅन्सल केला आहे, तुम्ही येऊन कसला टॅक्स मागता. लक्षात घ्या, नंबर कॅन्सल केला, आता सगळा विषय संपला आहे, असं होत नाही. सुटीनी बाकी आहे, त्याच सुटीनीमध्ये काय लायबिलिटी आली ती द्यावीच लागेल. द कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर धिस सेक्शन शॅल नॉट अफेक्ट द लायबिलिटी ऑफ द पर्सन to pay tax and other dues under this act or to discharge any obligation under this act or the rules made thereunder for any period prior to the date of cancellation. कॅन्सलेशनच्या अगोदर कुठल्या प्रकारचा टॅक्स ड्यू असेल तर त्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल. whether or not such tax and other dues are determined before or after the date of cancellation. determined before पण होऊ शकेल, आफ्टर पण होईल. तिकडे लिहून पडला कुठलीही टॅक्स लायबिलिटी नाही आहे, नंतर वाटला लायबिलिटी आहे, त्यानंतर पण त्याला लायबिलिटी कम्युनिकेट होऊ शकते. द कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर द AGST ॲक्ट और द UTGST ॲक्ट ॲज द केस मे बी शॅल बी डीम टू बी कॅन्सलेशन ऑफ. एका कायद्यात कॅन्सल, दुसऱ्या कायद्यात पण कॅन्सल हे मानलं जाईल. आता 29(5) काय बोलतो बघा, हे सेक्शन 3 आहेत. इट शॅल नॉट अफेक्ट द लायबिलिटी ऑफ द टॅक्सेबल पर्सन. नंबर कॅन्सल करण्यापूर्वी किंवा नंतर लायबिलिटी त्याला कम्युनिकेट केली जाऊ शकते. दुसरं एका कायद्यात किंवा दुसऱ्या कायद्यात कॅन्सल आहे, आणि एव्हरी रजिस्टर्ड पर्सन, टॅक्सेबल पर्सन हुज रजिस्ट्रेशन इज कॅन्सल शॅल पे अन अमाऊंट
बाय वे ऑफ डेबिट इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट और कॅश लेजर इक्विवलंट टू. जर क्रेडिटला क्रेडिट शिल्लक आहे ती वापरू शकता. म्हणजे मी अगोदर क्रेडिट घेतलं आहे, वस्तू विकल्या असत्या तर टॅक्स कलेक्ट केला असता, आपण क्रेडिट म्हणून सेटअप केला असता ना. मी क्रेडिट घेतलं आहे, वस्तू विकल्याच नाही, तर वस्तू ज्या इन केस ऑफ गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स हायर ऑफ किती ITC आहे तो बघा, किंवा आउटपुट टॅक्स किती पेबल असतात तो बघा. दोघांचा हायर जे आहे तेवढी अमाऊंट पेबल आहे. मगाशी मी बोललो तेच बोललो. आणि दुसरं कॅपिटल गुड्स आहेत, तर कॅपिटल गुड्सला कितीला विकले, कॅपिटल गुड्स मशिनरी कितीला विकली, ती विकली नाही तरी विकली असं मानलं जाईल. आणि मग त्याचा द टॅक्स ऑन द ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू किती येईल ती बघा व्हॅल्यू. आणि ह्याचा कॅपिटल गुड्सचा लाईफ हे 5 वर्ष असतं, 60 महिने असतं. त्याचा फॉर्म्युला एक रूल आहे, किती व्हॅल्यू आली. जर वस्तू विकून मी 1 लाख कमवले म्हणजे टॅक्स कलेक्ट केला, आणि जर याच्याप्रमाणे जर का 80,000 येतो तर जास्त कलेक्ट केला बरा. पण जर इथे मी 1,20,000 येत असेल आणि जर इथे 1 लाखच कॅपिटल गुड्स विकून मिळत आहेत, तर हे 1,20,000 ही हायर लायबिलिटी आहे. रूलप्रमाणे 1,20,000 भरायला येतात आणि ॲक्च्युली विकून कलेक्ट केले 1 लाख, तर लायबिलिटी येईल 1,20,000. कळलं की नाही कळलं. ज्या मशिनरी वगैरे असतील 3 वर्ष वापरल्या आहेत, 2 वर्ष वापरायच्या बाकी आहेत, तर रूलप्रमाणे लायबिलिटी येते 1,20,000 देणं आहे. पण जर 1,40,000 कलेक्ट केले तर 1,40,000 भरा, पण 1,20,000च्या पेक्षा कमी कलेक्ट केले 1,20,000 भरायचीच आहेत तुम्हाला. जास्त दिले ते वेगळं गुड, कारण तुम्ही सप्लाय केला आहे तर टॅक्स देणं आहे. पण सप्लाय करून कमी अमाऊंट कलेक्ट केली तर आमची लायबिलिटी आमच्या हिशोबाप्रमाणे 1,20,000 1,20,000 भरा. 1 लाख कलेक्ट केले, किती अमाऊंट कमी कलेक्ट केली 1,20,000च्या खाली तर 1,20,000 द्यायचे. जास्त कलेक्ट केले जास्त द्यायचे. कॅपिटल गुडचा हिशोब होईल, इनपुटचा हिशोब होईल. नंबर लग्न सहज होतं, डायव्होर्स झाला तर किती किचकट काम आहे तसं आहे. नंबर POने कॅन्सल केला, जर नंबर POने कॅन्सल केला तर ज्याला बिझनेस करायचा आहे त्याला आपला नंबर ॲक्टिव्ह ठेवायलाच लागेल. तो मग काय करेल, ॲप्लिकेशन करेल फॉर रिस्टोरेशन ऑफ रजिस्ट्रेशन टू बी मेड विथ प्रिस्क्राइब पिरियड. म्हणजे याच्यामध्ये आता याच्यामध्ये काय होतं, पहिले नंबर जर कॅन्सल झाला तर फार कमी पिरियड होता, 30 दिवसामध्ये ॲप्लिकेशन करा. मग पुढे कमिशनर जॉईंट कमिशनर यांची पॉवर वापरून आणखीन काय दिवस मिळायचे. आता ह्यात त्यांनी हा सगळं 30 दिवसाचा कालावधी जो आहे तो ह्यातनं काढून टाकला. सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज मे बी प्रिस्क्राइब एनी रजिस्टर्ड पर्सन हुज रजिस्ट्रेशन इज कॅन्सल बाय द PO ऑन हिज ओन मोशन मे अप्लाय टू सच ऑफिसर फॉर रिव्होकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन इन. मग कशा प्रकारे हे रूलमध्ये सांगितलं आहे. हे अमेंडमेंट जी आहे ही 1 ऑक्टोबर 2023 पासून झाली. आणि त्यातनं मग काय केलं गेलं की हा जो रूल आहे याच्यामध्ये दिलं की पर्सन हुज रजिस्ट्रेशन इज कॅन्सल्ड बाय द PO ऑन हिज ओन मोशन सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन रूल 10B बँक डिटेल्ससाठी आपलं आधार ऑथेंटिकेशन. ओके, मे सबमिट अन ॲप्लिकेशन फॉर रिव्होकेशन विदिन अ पिरियड ऑफ 90 days. 90 दिवस डायरेक्ट दिले. नंबर रिव्होकेशन ऑफ ॲप्लिकेशन जे आहे ते फाईल होईल 90 दिवसामध्ये फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ ऑर्डर ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन ॲट द कॉमन पोर्टल. हे 90 दिवस जर पूर्ण झाले तर प्रोव्हाइडेड दॅट सच पिरियड मे ऑन सफिशियंट कॉज बिंग शोन अँड फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग बी एक्सटेंडेड. 90 दिवस वाढून आणखीन 180 दिवस मिळू शकतात, पण कोणाकडनं, बाय द कमिशनर ऑर अन ऑफिसर ऑथोराइज बाय हिम इन दिस बिहाफ, नॉट बिलो द रँक ऑफ ॲडिशनल कमिशनर ऑर जॉईंट कमिशनर. पहिले काय होतं 30 दिवस होते आणि मग जॉईंट कमिशनर ॲडिशनल कमिशनरला आणखीन पॉवर देऊन आणखीन 30 दिवस वाढायचे. 90 दिवस मॅक्झिमम मिळायचे. आता कसं आहे, पहिलेच 90 दिवस मिळतात आणि ॲडिशनली तसं काही कारण असेल तर 180 दिवस मिळतात. आता जर एखादा नंबर कॅन्सल झाला, कारण का रिटर्न नाही भरले, नंबर कॅन्सल होईल.
जर त्यांनी ॲप्लिकेशन केलं की माझा नंबर रिवोक करा, रिटर्न न भरता, तर रिवोक करणं योग्य होईल. कारण काय, तुझं रिटर्न भरत नाही म्हणून नंबर कॅन्सल केला ना. पहिले रिटर्न भर, मग ॲप्लिकेशन कर माझा नंबर रिवोक करा म्हणून. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट नो ॲप्लिकेशन फॉर रिवोकेशन शॅल बी फाइल्ड इफ द रजिस्ट्रेशन हॅज बीन कॅन्सल्ड फॉर द फेल्युअर ऑफ रजिस्टर्ड पर्सन टू फर्निश द रिटर्न अनलेस, जोपर्यंत such returns are furnished and any amount due as tax in terms of such return has been paid by along with any amount of payable towards interest, penalty, late fees, late return. रिटर्न फाईल करा, मग करा ॲप्लिकेशन की माझा नंबर रिवोक करा म्हणून. ज्याच्यामुळे कारवाई झाली आहे, जिथे कायद्याचं उल्लंघन झालंय ते तुम्ही पहिले व्यवस्थित करा, मग ॲप्लिकेशन करा. असं आहे ना. हां, आता तुमचा हा प्रश्न बरोबर आहे. आता बघा की जर का मी इथे नंबर माझा सो मोठं कॅन्सल दिसतो इकडे झालं. आता कधी झाला कॅन्सल, डेट काय आली याची. आता याच्यामध्ये रजिस्टर्ड पर्सन RP हॅज फाइल GST रिटर्न टिल डिसेंबर 2023 ॲज इफेक्टिव्ह डेट ऑफ कॅन्सलेशन. आता याच्यामुळे RP कॅनॉट फाईल 29/12 सप्लाय केला आहे. रिटर्न पहिले भरले पाहिजे त्यांनी, नंबर जरी कॅन्सल झाला तरी पण. मग नंबर कॅन्सल कोणी केला, डिपार्टमेंटने केला. का केला, रिटर्न भरला नाही म्हणून केला. आता खाली बघा स्टेटस अप टू डिसेंबर, डेट ऑफ फायलिंग काय 19/1, जानेवारी 1ला फाईल केलाय. करावाच लागेल ना, एक लक्षात घ्या, त्याला करायला द्यायलाच लागेल ना टेक्निकली. रिटर्न नाही बरोबर, नंबर कॅन्सल केलाय, रिटर्न भरा, नंबर तुमचा आम्ही रिवोक करतो. तुम्ही नंबर कॅन्सल कराल, रिटर्न भरणं त्याला भरू देणार नाही, असं कसं होईल. तू काय करेल. हाच पर्याय योग्य आहे ना. दुसरं कुठलं कारण आहे, दुसरं कुठलं कारण आहे. रिटर्न फाईल व्यवस्थित करतोय, ITC त्यांनी फ्रॉडुलंटली अवेल केलाय, खोटे इन्व्हॉइस इश्यू करतोय. मग त्याचा जर का तुम्ही कॅन्सल केलाय नंबर, रिटर्न नाही भरता येणार त्याला, मग त्याला डिपार्टमेंटला यायला लागेल, बोलायला लागेल किंवा काय त्याचा इश्यू आहे. जर त्यांनी अशा प्रकारे इन्व्हॉइस इश्यू केले असतील, मग त्याला डिपार्टमेंट पेनल्टी लावेल. आमच्याकडे प्रूफ आहे, तू हे करतो, मी एवढी पेनल्टी भरायला तयार आहेस, तो भरेल, मग त्याचा नंबर काय होईल, रिवोक होईल. जी कारवाई पेंडिंग आहे ती कारवाई पूर्ण झाल्याशिवाय त्याचा नंबर रिवोक होणार नाही. पण त्याच्यावरती कारवाई झालेली आहे, नंबर त्यांनी रिटर्न भरत नाही म्हणून, तर रिटर्न भरण्याकरता त्याला फ्री ठेवायला लागेल ना. रिटर्न भर, रिटर्न भर, मग दे ॲप्लिकेशन. बाकी केस, ही केस सोडून दुसरी कुठली केस आहे ज्यामुळे नंबर कॅन्सल झालाय, जोपर्यंत त्याविषयी कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत रिटर्न भरता येत नाही. सो मोठो कॅन्सल आहे, हा सो मोठो कॅन्सल आहे, याचं रिटर्न नाही भरले म्हणून आहे. म्हणून मी खाली स्क्रीनशॉट दिलाय की इथे रिटर्न भरता अलाउड झाले, रिटर्न भरता आलाय. माझ्याकडे आता पण अशी केस आहे, रिटर्न आहे माझ्याकडे, तो आता भरायचा आहे मला. नंबर कॅन्सल झालाय, ज्या डेटला कॅन्सल झालाय त्या डेटच्या पुढची रिटर्न भरता येत नाही. लिस्टमध्ये तर महिनाच येत नाही. मला दाखवू शकतो मी. तर हे बघा, आता इथे पाच 4 आहे, एप्रिल 4 पर्यंत. आता जर मी रिटर्न भरायला जाईन याचा, एप्रिलला कॅन्सल झालं, इथे लिस्टमध्ये येते आहे आणि इकडे मी 24-25 घेतलं, एप्रिलच्या पुढे येत नाही.
मेचा नाही भरता येणार. आता मी एप्रिलपर्यंतही भरीन, मग ॲप्लिकेशन फॉर रिव्होकेशन देईन, मग डिपार्टमेंट चेक करेल रिटर्न भरलेत का सगळे, भरलेत, मग नंबर ॲक्टिव्ह होईल, मग मेचा जूनचा पुढे भरता येईल. जोपर्यंत हा रिटर्न फाईल करत नाही एप्रिलपर्यंतचे, तोपर्यंत याचं ॲप्लिकेशन ग्राह्य धरताच येणार नाही. रिटर्न नाही भरल्यामुळे कॅन्सल झाला नंबर. बघा इथे जेवढा 23-24चे मला सगळे दिसत आहेत जे नाही भरले ते मी भरू शकतो. क्वार्टर हा डिसेंबर आहे, ऑक्टोबर आहे, सप्टेंबरपर्यंत फाईल झालं आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च नोटीस आली सस्पेन्शन करता. 1 महिना वाट बघितली, नाही भरला, मग एप्रिलपासनं नंबर कॅन्सल झाला एप्रिलच्या एंडला. म्हणजे एप्रिलपर्यंत यांनी इन्व्हॉइस सप्लाय घेतला आहे. त्याच्या सप्लायरनी त्याचे इन्व्हॉइस एप्रिलपर्यंत अपलोड केले. आता एप्रिलपासनं पुढे जेवढे इन्व्हॉइस आहेत त्याचे अपलोड त्याचा इन्व्हॉइस सप्लाय जो असेल तो सप्लायरकडनं ESR 1 दाखवला जात नसेल. आता हा एप्रिलपर्यंत सगळं हे रिटर्न फाईल करेल, मग ॲप्लिकेशन दिलं जाईल, मग पुढच्या गोष्टी. मी हे करत आलो आहे आणि म्हणून मी तुम्हाला इकडे ही स्क्रीन दाखवली की हे मला विचारलं. आता माझ्याकडे केस पण आहे, मला दाखवले मी की एप्रिलपर्यंत ते लिस्टमध्ये येतं, पुढे येत नाही. तेच तर बरं झालं, लोकांना माहितीच नाही ना ही गोष्ट. ते इन्व्हॉइस इश्यू करतात, रिसिपियंटला क्रेडिट मिळत नाही, नंबर सस्पेंड झाला आहे, तिथपासूनच त्याला टॅक्स इन्व्हॉइस, तो आता सस्पेंड आहे तिथपासून त्याला अधिकारच गेला टॅक्स इन्व्हॉइस इश्यू करायचा. पण हे कोण सांगणार, कोण हे पालन करणार? त्याने इन्व्हॉइस इश्यू नाही केला, समोरचा माल घेणार नाही, असं आहे ना, त्याचा बिझनेस थांबेल. तर त्याचं म्हणणं असं आहे की मला अगोदर जे मी गुड्स सप्लाय केले त्याचे पैसे मला आलेले नाहीत म्हणून मी भरू शकत नाही. प्लस मशिनरी घेतली आहे, त्याचा लोन आहे, त्याचे हप्ते आहेत, तेही भरायला लागतात, हे माझ्याकडे रिटर्न भरायला पैसे नाही. अशा वेळेस काय करणार तो? आता सर्वायवलच्या पोझिशनमध्ये नाही आहे कोविडपासून. त्याचा जो बिझनेस ठप्प झाला कोविडच्या काळामध्ये तिथपासून अजूनपर्यंत तो स्ट्रगलमध्येच आहे. देणे ती द्यायला लागलेली आहेत, द्यायला लागत आहेत आणि मग टॅक्स भरायला पैसा उरत नाही. आणखी बिझनेस वाढवायचा आहे तर क्रेडिट लिमिट वाढवायला लागतं की अरे घ्या तुम्ही क्रेडिट 3 महिने नाही 6 महिने पैसे द्या. मग त्यांनी माल तर दिला आहे पण पैसे रिकव्हरी होत नाही. त्यामुळे नियम तर बनवले जातात पण प्रत्येक वेळेस नियम पाळणं शक्य नाही ना. बाकी इतर केसमध्ये कसं आहे की ऑल रिटर्न्स ड्यू फॉर प्रोव्हाइडेड फॉर ऑल्सो डॅट ऑल रिटर्न्स ड्यू फॉर द पिरियड फ्रॉम द डेट ऑफ द ऑर्डर ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन टिल द डेट ऑफ द ऑर्डर ऑफ रिव्होकेशन ऑफ द कॅन्सलेशन. 30 दिवसामध्ये रिटर्न सगळे भरले पाहिजे. कुठल्या केसमध्ये जी रिटर्न फाईल केली नाही आहे या व्यतिरिक्त कुठल्या केसमध्ये नंबर कॅन्सल झाला आहे त्याला सांगितलं आहे की रिटर्न तुम्ही भरा 30 दिवसामध्ये. बाकीच्यांना म्हणजे ह्या केसमध्ये रिटर्न भरला नाही म्हणून जर का नंबर कॅन्सल आहे रिटर्न पहिले भरा मग ॲप्लिकेशन करा. आणि बाकीच्यांना तशी प्रोसिडिंग संपली रिटर्न भरा 30 दिवसामध्ये. कसं होतं तुम्ही जे ऐकलं आहे ना तुम्हाला कोणी सांगतो की रिटर्न नंबर कॅन्सल झाला रिटर्न भरता येत नाही, हे बाकीच्या सगळ्या केसमध्ये आहे. पण ही जी केस आहे जिकडे त्यांनी रिटर्न भरला नाही पण नंबर कॅन्सल झाला आहे तिथे रिटर्न भरावा लागतो. आता मी तुम्हाला हा रूल सांगितला आहे दिला आहे. जो तुम्हाला व्यक्ती सांगेल त्याला विचारायचं तू सांगतो ते रूल सांग कुठे कुठे दिले सांग. कारण काही गोष्टी एवढ्या मनावरती पक्क्या बिंबल्या जातात तुम्ही रूल दाखवून पण पटत नाही. अरे 4 लोक बोलतात ते खरं का तुम्ही बोलता ते खरं? मी काय माझं बोलत नाही ना, मी रूलमध्ये सांगितलंय त्याला हा रूल दाखवा हे लिहिलं आहे खोटं आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे हे वेगळं आहे तू म्हणतो ते विरोधी आहे ना एकमेकाच्या. मग तुझं म्हणणं खरं आहे आणि हे खोटं आहे असं म्हणायचं का? असं आहे ना. आधार पाहिजे. ज्या वेळेस कुठलाही व्यक्ती काही सांगतो मला एखाद्या व्यक्तीने काही विचारलं तर त्याला मी उत्तर जे काय पाठवतो त्याला सांगतो या नियमाप्रमाणे या सेक्शनप्रमाणे असं असं करायला लागेल असं दिसतंय. मी माझं काय सांगत नाही. हा सूर्य हा चंद्र तसं आहे ते. त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत जे तुम्ही कोणाला विचारत असाल किंवा विचाराल आणि तो जे काही तुम्हाला सांगेल ते तुम्ही कायद्याच्या निकषावर तपासून बघितलं पाहिजे की याचे निकष काय, सेक्शन कुठला, रूल कुठला, नोटिफिकेशन कुठला हे बघायला पाहिजे.
त्याप्रमाणे ते चुकीचं काय बरोबर ठरेल. जे कोर्ट मॅटर होतात त्यात पण कसं होतं की सेक्शनमध्ये हे लिहिलं आहे या प्रकारे करायचं आहे, याचा अर्थ जो गव्हर्नमेंटला वाटतो किंवा लॉ मेकरला वाटतो तो नाही आहे, अर्थ वेगळा आहे असं टॅक्सपेयर मानतात आणि मग तो अर्थ बरोबर असतो. मग तरतूद बदलायला लागते, वाक्य रचना बदलायला लागते, मग अर्थ क्लिअर होतो, मग अमेंडमेंट करायला लागते. म्हणजे तिथे अर्थ जो निघतो त्यातनं पण वेगळा अर्थ निघू शकतो. तुम्ही तर अर्थ समजूनच घेतला ना की कुठला घेतला त्याने रेफरन्स, तर मग त्या वक्तव्याला काही अर्थच नाही तो जे बोलतो. त्यामुळे तुम्ही कोणी काही सांगेल तर तुम्ही त्याला विचारा तुला रूल माहिती आहे का, सेक्शन माहिती आहे का. एखादा व्यक्ती बोलतो तसं हे चालत नाही ना काम, कायद्याप्रमाणे काम चालतं. ॲप्लिकेशन होईल, मग ॲक्सेप्टन्स अप्रुव्हल होईल PO कडनं. जर रिजेक्ट करायचं आहे तर परत तिकडे अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड आहे. ओके, आणि एका कायद्यामध्ये ॲक्सेप्ट झालं, रिवोक झालं, दुसरीकडे पण रिवोक होईल. अमेंडमेंट, कॅन्सलेशन, सस्पेन्शन आणि रिवोकेशन. बऱ्याच वेळा असा हे विचार, म्हणून मी स्क्रीनशॉट टाकला की बघा इथे केलंय, झालंय या प्रकारे, त्यांनी रिटर्न्स भरलेत आणि हे भरल्यानंतर मग त्याचं ॲप्लिकेशन केलं की त्याचा रिटर्न भरलेले आहेत, आता नंबर आमचा तुम्ही रिवोक करा. म्हणजे या 2 वर्षामध्ये मी असे बरेच ॲप्लिकेशन केले, रिटर्न भरलेत मग केलं ॲप्लिकेशन. म्हणजे नियमामध्ये जे दिसतंय ते प्रॅक्टिकली मी केलंय, तर मी सांगू शकतो की बा असंच होतं. आता तुम्ही विचारू शकता कोणाला बा असं होतं का, म्हणजे तुमचं पण समाधान होईल. असं आहे ना त्याला. आता जे काय गोष्टी आपण इतक्या वेळा ऐकलेल्या असतात की ते चुकीचं आहे, हे आपलं मन मान्यच करत नाही. त्यात काय चुकीचं असं वाटत नाही मला, तुम्हाला जे वाटतं ते बरोबर आहे. थांबूया इथे.